पुण्यातल्या तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी 3 रुग्णालये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या रडारवर. मणिपाल सूर्या इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयाला एमएमसीकडे सादर करावा लागणार अहवाल. रुग्णालयांचा अहवाल मिळाल्यानंतर एमएमसी अंतिम निर्णय देणार. पुण्यातील तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर चौकशी समितीकडून राज्य सरकारला शिफारसी सादर. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने टाळाटाळ केल्याचं अहवालामध्ये स्पष्ट. डॉक्टर सुश्रुत घैसासांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमए आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आक्रमक. घैसासांवरती कारवाई झाल्यास डॉक्टरांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावरती. राज ठाकरेही परदेश दौऱ्यावर. युतीच्या चर्चेदरम्यानच ठाकरे बंधूंचा परदेश दौरा असल्यामुळे चर्चांना उधाण. मुंबईतल्या कलानगर परिसरात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे बॅनर्स झळकले. पार्ले पंचम या संघटनेकडून उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ बॅनरबाजी. बटेंगे तो कटेंगे हे ठाकरे बंधूंनी लक्षात घ्यावं, बॅनरवर आशय. मुंबईतील शिवसेना भवनासमोर लावलेल्या 3 बॅनर्सने लक्ष वेधून घेतलं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचं शिवसेना भवनासमोर बॅनर, तर हिंदी सक्तीबाबत भाजप आणि मनसेचे इतर 2 बॅनर्स. हिंदी सक्ती विरोधामध्ये शिक्षण विभाग हिंदी सक्तीच्या निर्णयावरती फेरविचार करत असल्याची सूत्रांची माहिती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता. हिंदीची सक्ती नाही ही महाराष्ट्राची भूमिका केंद्राला पटते का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा सवाल. महाराष्ट्र सरकारच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा. हिंदी भाषेवरून भाजप मनसेत बॅनर वॉर. भाजपच्या बॅनरला मनसेचं प्रत्युत्तर. हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे सक्ती. मनसेचे बॅनर. काल भाजपकडनं ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. भाजपच्या हिंदी सक्तीच्या बॅनरला मनसेचं उत्तर. मानखुर्दमध्ये मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकरांनी हिंदी सक्तीला विरोध करणारे बॅनर्स लावले. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा, बॅनरवर आशय. वक्फ कायद्याबाबत आज भाजपची कार्यशाळा. भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार. गरवारे क्लब इथे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार. वाल्मिक कराड जेलमध्ये पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत. बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डेंनी 23 फेब्रुवारीला सीआयडीला दिला जबाब. मकोक्का न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा कराड समर्थकांचा गोंधळ. जबाबामध्ये उल्लेख. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरामध्ये अज्ञात महिलेचा वावर. आरोपी कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा महिलेचा दावा. सोलापुरातल्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता कुटुंबियांची चौकशी होण्याची शक्यता. वळसंकरांचा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार. तुळजापूर ड्रग प्रकरणातील 2 फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. स्वराज तेलंग आणि इंद्रजित ठाकूरने केला होता अर्ज. आतापर्यंत 14 जणांना अटक, 22 जण अजूनही फरार. सोलापुरातल्या बार्शीतील ड्रग विक्री प्रकरणी आणखीन 3 आरोपींना अटक. आरोपींची संख्या 6 वर. एका हॉटेलजवळ छापा टाकून कारसह 20 ग्रॅम एमडी ड्रग आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं होतं. शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर असलेल्या 5 अधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा अटकपूर्व अंतरिम जामीन. भविष्यामध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले तर ते कारवाईला सहकार्य करतील या आश्वासनावर जामीन मंजूर. शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू. अटकेच्या भीतीने 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य 3 वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांनी आधीच अटकपूर्व जामीन मिळवला. नागपूर सायबर पोलिसांकडून 4000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा डेटा चेक. पोलीस उपायुक्त लोहित मतानींची माहिती. आतापर्यंत 6 आरोपी अटक. शिक्षकांच्या ड्रेस कोडच्या निर्णयावरती सामनातनं टीका. शिक्षकांना गणवेश मिळणार असतील तर मंत्र्यांनाही गणवेश द्यायला हरकत नाही, सामनातनं टोला. यावेळी मोदींच्या ड्रेस कोडवरही टीका. मुंबईतील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी. मनपा आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना.
पीओपी मूर्तींवरती मुंबईमध्ये बंदी कायम. गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयामध्ये बैठक. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार. बैठकीत निर्णय. एमपीएससीचा मोठा निर्णय. दिव्यांगत्वाचा तपशील विधिग्राह्य नसल्यास पदभरतीमध्ये अर्ज करण्यास मनाई. एमपीएससीची या संदर्भामध्ये परिपत्रकाद्वारे माहिती. मुंबईच्या अंधेरी परिसरातील बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध अनेक तक्रारी, मात्र तरीही महानगरपालिकेची कोणतीही कारवाई नाही. पालिकेच्या निष्क्रियतेवरती उच्च न्यायालयाचा संताप. राष्ट्रवादी नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. 2 दिवसांपासून ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी. डी गँगचा उल्लेख करत वडिलांसारखे हाल करण्याचा मेलमध्ये दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर. 50,000 रुपयाच्या जात मुचलक्यावरती नागपूर सत्र न्यायालयाकडनं जामीन. आज कारागृहातनं सुटका होण्याची शक्यता. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची मोठी कारवाई. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द. या प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत परवाना रद्द. नाशिकच्या सातपीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेने कारवाई केल्याचं निदर्शनास. दर्गा ट्रस्टला नव्याने हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला. बीडच्या केसमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार. जनविकास परिवर्तन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचं अकस्मात निधन. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची ट्विटद्वारे माहिती. मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये 32% वाढ. जानेवारी ते मार्च दरम्यान मराठवाड्यामध्ये 269 शेतकरी आत्महत्या. 79 प्रकरणं सरकारी भरपाईसाठी पात्र आणि 13 प्रकरणं अपात्र. गडचिरोली जिल्ह्यातील 4 कोटी रुपयांचं धान खरेदी गैरव्यवहार प्रकरण. 17 जणांवरती गुन्हा दाखल तर 2घांना अटक. फरार असलेले कुरखोडा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांचं निलंबन. धाराशिवमध्ये आमदार अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यामध्ये ऑनलाईन फसवणूक. 6 आरोपींना अटक. काही आरोपी अभिजित पाटलांचे निकटवर्ती असल्याचं समोर. नंदुरबारमध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरसाठी शेतकऱ्यांची भटकंती. स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयामध्ये फेऱ्या. शासनाचा जिवंत सातबारा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची फरफट. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान. विपिन इटणकरांचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने सन्मान. विक्रोळीमध्ये गोदरेज सिग्नलजवळ अपघातग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत. 2 दुचाकींच्या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शिंदेंनी त्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.